सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी तिच्या खोलीत येते पण तिला सतत तेजसचं बोलणं आठवत असतं. तेजस नक्की कोणत्या औषधांबद्दल विचार करत होता हेच तिला कळत नाही आणि मग त्यानंतर ती तिच्या रूममध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते. मात्र तिला तिच्या खोलीमध्ये कोणतीही वेगळी औषधं आढळत नाही. तर रुपालीने ते औषध मुद्दाम गादीखाली ठेवलेलं असतं आणि ते इंद्राणीच्या लक्षात येत नाही. दुसरीकडे तेजस आणि फाल्गुनीसुद्धा विरोचकाच्या बोलण्याचाच विचार करत असतात. फाल्गुनी म्हणत असते की आत्या सासूमा असं का वागत असतील, तर तेजस म्हणत असतो की ती बाई तशीच आहे, मला आधीपासून माहिती होतं. तर फाल्गुनी म्हणत असते पण आपण आता काय करायचं, आपण ही गोष्ट कोणाला सांगायची, अद्वैत भाईजींना सांगायची का? पण तेजस म्हणत असतो की त्याला सांगून काही उपयोग नाही आहे, कारण त्यालासुद्धा हे बाळ नकोच आहे आणि मी नेत्राला सांगायचं म्हणत होतो पण ती उगाच पॅनिक होईल, त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती फाल्गुनी आणि तेजसला म्हणत असते की मी तुम्हाला एवढं सांगूनसुद्धा तुम्ही काहीच का करत नाही आहे. मला माझ्या शक्तीने कळलं आहे की इंद्राणी कोणती तरी औषधं घेऊन आली आहे, पण आता तिला तुम्हालाच थांबवावं लागेल, नाही तर अनर्थ घडेल. आणि मग ती मुद्दाम तेजसला असंही म्हणते की तू फाल्गुनीच्या बाळाला तर वाचवू शकला नाही, कमीत कमी नेत्राच्या बाळाला तरी वाचव आणि कसर भरून काढ. आणि मग ती तेथून निघून जाते. तर रुपालीच्या बोलण्यामुळे तेजस आणि फाल्गुनी तर खूप पॅनिक होतात आणि लगेच इंद्राणीकडे जाण्यासाठी निघतात. इंद्राणी तिच्या खोलीतच असते, त्यामुळे ते दोघेजण लपून तिच्यावर लक्ष ठेवतात. आणि जेव्हा इंद्राणी खोलीमधून बाहेर पडते तेव्हा ते दोघेजण लगेच तिच्या खोलीत जातात आणि दरवाजा बंद करून शोधाशोध सुरू करतात. ते दोघेजण इंद्राणीच्या सगळ्या सामानाची झडती घेतात आणि कुठे ते औषध भेटतंय का ते शोधू लागतात. पण तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते आणि केतकीला बघून हे दोघेजण घाबरतात. तर केतकी त्यांना विचारत असते की तुम्ही इथे काय करताय, पण ते काही उत्तर देत नाही. आणि मग केतकीचा सगळा प्रकार लक्षात येतो. ती या दोघांवर खूप चिडते पण तेजस काही ऐकून घेत नाही. केतकीच्या समोरच इंद्राणीच्या सामानाची झडती घ्यायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे शेखर अद्वैतला सांगत असतो की आज रात्री काहीतरी मोठं घडणार आहे. विरोचकाने मला स्वतः सांगितलंय की आज मोठा अनर्थ घडणार आहे, आज झोपू नको. आणि ते ऐकून अद्वैतही घाबरतो. तो म्हणतो पण बाबा असं नेमकं काय घडणार असेल आणि तुमच्यामध्ये आणि विरोचकामध्ये नक्की काय बोलणं झालं? तर शेखर म्हणतो की विरोचकाने मला फक्त एवढंच सांगितलं की काहीतरी मोठं घडणार आहे आणि ते सुद्धा नेत्राच्या बाळामुळे. आणि ते ऐकून अद्वैत नेत्राकडे बघू लागतो आणि मग तो तिच्याजवळ जात म्हणतो की नेत्रा तुझ्या बाळामुळे. पण ते ऐकून नेत्रा खूप चिडते. ती म्हणते की साहेब काय म्हणालात तुम्ही, तुझ्या बाळामुळे का, म्हणजे हे आपलं बाळ नाही आहे का? त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा मला असं म्हणायचं नव्हतं, तू उगाच गैरसमज करून घेऊ नको. पण नेत्रा काही ऐकायला तयारच नसते. तर अद्वैत तिला समजावतो की नेत्रा माझं म्हणणं ऐकून घे, जेव्हा मी मागाशी तुझ्या पोटाला कान लावला होता ना तेव्हा मला खूप भयानक आवाज ऐकू आला. आणि ते ऐकून नेत्रा म्हणते की साहेब तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असं काही सांगाल आणि मी घाबरून जाईल का? त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा तसं नाही आहे, पण तुझ्या पोटाला हात लावल्यावर आमचे हात काळे होणं, तुझ्या पोटाभोवती मला काळा धूर दिसणं, तो भयानक आवाज ऐकू येणं, हे सगळं म्हणजे विरोचकाच्या अंशाचंच प्रतीक आहे ना? पण नेत्रा म्हणते की साहेब तुम्ही काही बोलाल आणि मी घाबरून जाईल, असं होणार नाही. तुम्हाला मला ॲबॉर्शन करायला सांगायचं आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. हा देवी आईचा अंश आहे, मी त्याला जन्म देणारच. आणि मग ती शेखरला सुद्धा सांगते की बाबा तुम्ही इथून निघून जा, मला आराम करायचा आहे आणि काही होणार नाही, तुम्ही शांतपणे झोपा, काही झालं तर देवी आई घेईन बघूल. आणि मग त्यामुळे शेखरही नाईलाजाने तेथून निघून जातो. तर अद्वैत नेत्राकडेच बघत असतो. दुसरीकडे केतकी फाल्गुनी आणि तेजसला समजावत असते, त्यांना जाब विचारत असते की इंद्राणी आत्यांच्या रूमची झडती घेण्याची तुमची हिंमत कशी झाली? पण ते दोघे काही ऐकत नाही. फाल्गुनी म्हणत असते की इंद्राणी आत्यांनी काहीतरी असं औषध आणले ज्यामुळे नेत्राच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यावर केतकी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की असं काही होणार नाही आहे.
इंद्राणीताईंनी बाबांच्या बाबतीत जे काही केलं त्यामागे कारण होतं आणि आपण सगळ्यांनी ते समजून घेतलं होतं ना. पण त्या कायम माणुसकीला धरून चालतात, त्या असं काहीच करणार नाही. आणि मगाशी नेत्रानेच सांगितलं ना की तिचा इंद्राणी आत्यांवर पूर्ण विश्वास आहे, मग तुम्ही असं का वागताय. पण तेजस म्हणतो की काकू तुझं झालं असेल तर आम्हाला सामानाची झडती घेऊ दे, आम्हाला काही ऐकायचं नाही आहे. कारण हा नेत्राच्या बाळाचा प्रश्न आहे. आणि मग ते दोघेजण सामानाची झडती घ्यायला पुन्हा सुरुवात करतात. आणि मग तेव्हा तेजसला गादीखाली रुपालीने लपवलेलं ते औषध सापडतं. आणि ते औषध बघून तो आणि फाल्गुनी तर खूप घाबरतात. आणि मग तेजस लगेच ते औषध नेमकं कशाचं आहे हे नेटवर सर्च करतो. आणि तेव्हा त्याला समजतं की हे औषध जर प्रेग्नंट बाईने घेतलं तर तिच्या पोटातील उष्णता वाढू शकते आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि तो हे सगळं केतकीला जाऊन सांगतो. तितक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते. ती विचारते की हे काय चाललंय तुमचं. तर तेजस रागातच तिच्या अंगावर धावून जात म्हणतो की काही नाही, आज आम्हाला कळलं की खुनी कायम खुनीच राहतो, तो कधीच बदलू शकत नाही. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे इंद्राणीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर तेजस तिला त्या गोळ्या दाखवत विचारतो की या गोळ्या कशाच्या आहेत. तर इंद्राणी म्हणत असते की मलाही माहीत नाही, तुला कुठे सापडल्या. तर तेजस म्हणत असतो की किती नाटक करते ही बाई. आणि मग तो इंद्राणीला वाटेल ते बोलायला सुरुवात करतो. इंद्राणी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते, पण फाल्गुनी मध्ये पडत म्हणते की बास करा आत्या सासूमा, तुम्ही या थराला जाल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आता कळेल सगळ्यांना तुम्ही काय केलंय ते. आणि मग ते दोघेजण आरडाओरडा करतच बाहेर जातात आणि सगळ्यांना बोलावून घेतात. तेजस तर मोठमोठ्याने अद्वैतला हाका मारत असतो. आणि अद्वैत त्या ठिकाणी आल्यावर तो म्हणू लागतो की तुमचा या बाईवर खूप विश्वास होता ना, पण आता तुम्हाला कळेल तिची लायकी काय आहे ते. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. शेखर तेजसला म्हणत असतो की तोंड सांभाळून बोल, पण तेजस गप्प बसत नाही. तो म्हणत असतो की आम्ही नेत्राची साथ देतोय म्हणून तुम्हाला त्रास होत होता ना, पण तुम्ही या बाईची साथ देताय, कळेल तुम्हाला त्या बाईने काय केलंय ते. आणि मग तो सगळ्यांना ते गोळ्यांचं पाकिट दाखवत म्हणतो की यातील 2 गोळ्या गायब आहेत. तर फाल्गुनी लगेच नेत्राजवळ जात विचारते की या इंद्राणी आत्यांनी दिलेलं तू काही खाल्लं पिल्लं तर नाही ना. आणि त्यामुळे नेत्रा विचारते की नक्की काय झाले ते नीट सांगा. आणि मग तेजस त्या गोळ्यांबद्दल सगळ्यांना सांगतो. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर इंद्राणी सांगत असते की मला खरंच या गोळ्यांबद्दल काही माहिती नाही आहे, मी या गोळ्या नाही आणल्या. पण तेजस आणि फाल्गुनी तिच्यावर विश्वास ठेवत नाही, उलट तिलाच सगळ्यांसमोर खोटं ठरवतात. तर रुपाली हे सगळं काही बघत असते आणि हा सगळा तमाशा बघून ती खूपच खुश होते. तर नेत्रासुद्धा इंद्राणीला विचारू लागते की आत्या तुम्ही खरंच या गोळ्या आणल्या का. आणि त्यामुळे इंद्राणी तर पूर्णपणे खचूनच जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इंद्राणी आणि नेत्रामध्ये मोठा वाद होतो. इंद्राणी म्हणत असते की नेत्र तू देवी आईचा आदेश पाळला नाही म्हणून हे सगळं घडतंय, तुझ्या पोटात विरोचकाचा अंश वाढतोय. आणि तुला काय वाटलं या विरोचकाच्या अंशाला मी काही संपवू शकत नव्हते का. जर मला हे करायचं असतं तर मी कधीच केलं असतं, तुला कळलंही नसतं. मात्र हे ऐकून नेत्रा खूप चिडते आणि सगळ्यांसमोर इंद्राणीच्या कानाखाली मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.